नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर मी सांगितल्याप्रमाणे काय तर तुम्हाला सांगितलं होतं की 17 तारखेला तुमचा एक्झाम होणार. ठीक आहे. 17 तारखेला जे पूर परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला नाही, त्यांचा 17 तारखेला पेपर होईल. ठीक आहे. वेबसाईटवरती नोटिफिकेशन नव्हतं. ठीक आहे. पण आम्हाला सूत्राकडून माहिती मिळाली आणि मग ते तुम्हाला मी सांगितलं. त्या अनुषंगाने काय तर 17 तारखेला तुमचा पेपर आहे. ओके. सो आता तुम्हाला या स्थितीला काय करायला हवं तर ज्यांनी पेपर दिलेला नाही YouTube वरती प्लेलिस्ट आहे. UPSC पेपर अनालिसिस, डीप अनालिसिस 29-30 तारखेला जे काय पेपर झाला त्यांचं मी काय सखोल विश्लेषण केलं आहे. त्याच रिलेटेड प्रत्येक शिफ्टला त्याच रिलेटेड प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर परिक्रमा कुठून तर कुठपर्यंत वाचायला पाहिजे त्याचा सुद्धा मी तिथे व्हिडिओ टाकला आहे. ठीक आहे. तर जे रिसेंट क्वेश्चन आहे त्याच्यावर जास्त त्यांचा भर आहे. सो तुम्ही एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तर ह्या ज्या 5 परिक्रमा आहेत चांगल्या प्रकारे वाचून जा. 100% तुमचे क्वेश्चन तिथून येतील. ठीक आहे. किंवा YouTube वरती एखादी मग तुम्ही व्हिडिओ बघून घ्या किंवा मी ऑगस्ट आणि मे महिन्याचं थोडं टाकलं परिक्रमा विश्लेषण ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ओके. तर काय आता हम्म, हम्म. महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन 2025 ते 26 करिता काय बार्टी TRT आहे सारथी महाज्योती बार्टी या संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक जी कॉमन इंटरेस्ट टेस्ट आहे. ठीक आहे. CET एक्झाम ती काय आपली 17 तारखेला होणार आहे. त्या संबंधित आजच नोटिफिकेशन वेबसाईटवरती. ओके. तर काय तुमचं 17 तारखेला एक्झाम होणार आहे. ओके. तर हॉल तिकीट अवेलेबल होईल आज किंवा उद्या. तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. भारती.in वर तुमची जी कोणती एक्झाम आहे. ठीक आहे. महाज्योती असेल, सारथी असेल त्या अनुषंगाने मग तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला तुमची काय ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. ओके. सो भरपूर मुलांचा एक प्रश्न होता की आता ज्यांची एक्झाम झाल्या. ठीक आहे. तर राष्ट्रीयकृत बँक कोणत्या? तर 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत. ओके. काय किती आहेत? 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत. 12 राष्ट्रीयकृत बँकाची यादी दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने काय तुमच्याकडे खालीलपैकी या बँकेचे काय पासबुक असणे आवश्यक आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल काय स्टेट बँक ऑफ इंडियाचं पासबुक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेफ. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. ओके. त्यानंतर मग पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आहे, तुमची बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. ओके. युनियन बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, त्यानंतर मग तुमची काय सेंट्रल बँक, युको बँक, त्यानंतर काय पंजाब अँड सिंध बँक. तर या 12 बँक ज्या आहेत ते काय राष्ट्रीयकृत बँक आहे. तर आपली स्कॉलरशिप काय तर जे राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांच्यामध्ये काय आपली स्कॉलरशिप जमा होते. तर जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर आताच खोलून घ्या या बँकेचं. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. जर खास करून जे विद्यार्थी असतात त्यांचे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडियाचे काय खाते असतात. ओके. सो हे 3 बँकेचे खाते असतात. त्या 3 पैकी एक असेलच भरपूर लोकांचे, पण ज्यांचे नाही त्यांनी काढून घ्यावे. ठीक आहे. नंतर काय मग स्कॉलरशिपला प्रॉब्लेम व्हायला नको. ओके. एकदा कारण की स्कॉलरशिप सुरू झाली तर मग ते थांबत नाही. दर महिन्याला तुमच्या अकाउंटवरती जमा होते. भरपूर मुलांचा पुन्हा प्रश्न होता की सर स्कॉलरशिप किती मिळते? तर मी आधी पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की काय तुम्ही काय जे UPSC आहे ते काय कुठं तुम्ही घेऊ शकता तर दिल्ली किंवा मग तुमचं काय महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. दिल्ली किंवा मग महाराष्ट्रामध्ये काय पुणे वगैरे, पुणे, नागपूर, त्यानंतर मग मुंबई, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे काही मोठे मोठे शहर आहेत, नाशिक वगैरे तिथं काय तुम्हाला ते सुविधा उपलब्ध करून देतील. ओके. सो यांचा कालावधी भरपूर आहे 11 महिने. ठीक आहे. किती 11 महिने कालावधी आहे. मोफत प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट निवडता येईल. ठीक आहे. ते तुम्ही ऑफलाईन करू शकता की ऑनलाईन. तर ते तुम्ही काय ऑफलाईन पण करू शकता क्लासेस किंवा ऑनलाईन पण करू शकता. तर तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस करू शकता. ठीक आहे. जर आता ते दरवर्षी काय ऑफर असते कोणकोणती इन्स्टिट्यूट काय तुम्हाला टॅब सुद्धा देते. ठीक आहे. तर टॅब जर मिळत असेल तर खूप छान. ओके. तसं महिन्याला काय तुम्हाला 13,000 रुपये विद्यावेतन तर दरमहा जमा होतेच. ओके. आणि सुरुवातीला किती तुम्हाला तर 18,000 रुपये तुम्हाला काय एका वेळेस मिळतात. ओके. सो हे काय किती झाले 18 आणि प्लस हे 13. ओके. तर हे किती 8 आणि 3 1100 हात चालला एक. ठीक आहे. तर जवळपास 31,000 आणि हे प्रवास खर्च सुद्धा तुम्हाला मिळतो किती 10,000 रुपये एका वेळेस. ओके. सो हे 31,000 प्लस हे 10,000 म्हणजे किती सुरुवातीला तुमच्या अकाउंटवरती 41,000 रुपये जमा होतात. जर तुम्ही UPSC चे स्टुडंट्स असाल तर किती सुरुवातीला 41,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतात. ओके. तुमचं काय महिन्याचं हे तुमची स्टायपन
आणि एका वेळी तुम्हाला म्हणजे 18,000 रुपये प्रति विद्यार्थी जो लाभ आहे ते कशासाठी, तर तुमचा रूमचा किराया, त्यानंतर मग काय तुमचे जे काही पुस्तकं आहेत घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर तुमचा मेसचा खर्च वगैरे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ओके. जरी तुम्ही रूम वगैरे नाही केली तरी पण तुम्हाला मिळतो, ठीक आहे. तुम्ही तुमच्या गावाला असाल तरी काय तुम्हाला 18,000 रुपये हे मिळतातच, ओके. म्हणजे विद्यार्थी कुठे पुणे सारख्या शहरात राहतात, पुणे, मुंबई, कोल्हापूर म्हणा किंवा मग छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर, नाशिक या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरात राहतात, तर त्यांना 18,000 रुपये सफिशियंट आहेत. कशासाठी, तर रूमचा किराया, मेसचे पैसे वगैरे नाही का. सो हे किती टोटल 41,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला मिळतात, ठीक आहे. तर 13,000 रुपये दर महिन्याला तुमच्या अकाउंटवरती जमा होतात. किती दिवसासाठी, तर 11 महिन्यासाठी, ओके. त्यानंतर मग राज्यसेवा. राज्यसेवा किती महिने आहे, तर राज्यसेवा सुद्धा किती आहे, 11 महिने आहे, ओके. राज्यसेवा किती आहे, 11 महिने. मोफत प्रशिक्षण, ओके, ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता, ठीक आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही क्लासेस करू शकता. मॅक्झिमम विद्यार्थी हे काय ऑनलाईनच घेतात, ओके. ऑनलाईन कोणी क्लासला जात नाही, ठीक आहे. कारण की क्लासला गेलं तर खूप टाइम वेस्ट सुद्धा होतो, त्यामुळे काय सगळेजण ऑनलाईनच क्लासेस करतात. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना खरंच जे करत आहेत काय, राज्य लोकसेवा आपलं काय याची राज्यसेवेची तयारी करत आहेत, तर त्यांनी काय ऑफलाईन करणे चांगलं राहील, ठीक आहे. ऑफलाईन करणं काय चांगलं राहील, ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, ठीक आहे, एक्सपिरियन्स होल्डर विद्यार्थी, त्यांनी काय घरून केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ओके. सो 11 महिने राज्यसेवेसाठी, ओके. 10,000 रुपये तुम्हाला काय प्रति महिना मिळेल, तर 13,000 आहे युपीएससीला, इथं 10,000 रुपये प्रति महिना आहे, ओके. 10,000 रुपये प्रति महिना. त्यानंतर काय 12,000 रुपये तुम्हाला एका वेळेस मिळतील, ठीक आहे. रूमचा किराया, मेसचा खर्च वगैरे म्हणून 12,000 रुपये एका वेळी मिळतात, ओके. त्यानंतर इथं काही प्रवास खर्च मिळत नाही आपल्याला, ओके. प्रवास खर्च फक्त दिल्लीसाठी आहे, प्रवास खर्च हा दिल्लीसाठी आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर काय तुम्हाला हे 13 प्लस किती 18, म्हणजे टोटल तुम्हाला किती 31,000 रुपये सुरुवातीला मिळतात, हे महाराष्ट्रासाठी. जर तुम्ही दिल्लीला असाल तर तुम्हाला 41,000 रुपये मिळतात. ते 10,000 कशासाठी, तर तुम्हाला प्रवास खर्चासाठी, म्हणजे तुम्ही फ्लाईटनं वगैरे गेला तरी तुमचं 10 मध्ये जाणं येणं होते, 10,000 मध्ये काय जाणं येणं होते, ओके. राज्यसेवाला किती, तर हे सुरुवातीला 22,000 रुपये मिळतात. त्यानंतर दर महिन्याला मग अकाउंटवरती 10,000 रुपये जमा होतात, ओके. त्यानंतर मग काय ग्रुप बी आणि ग्रुप सी किती आहे, तर हे खूप कमी आहे, 6 महिने, ओके. 6 महिने किती 10,000 रुपये, एका एका वेळेस किती, तर 12,000. हे सुद्धा किती मिळतात तुम्हाला सुरुवातीला 22,000 मिळतात. मग दर महिन्याला किती, तर 10,000 रुपये तुम्हाला मिळतात, म्हणजे किती 10 50,000, म्हणजे किती झाले टोटल 7,000, 72,000 रुपये तुम्हाला टोटल मिळतात. कशाचे, तर ग्रुप बी ग्रुप सी चे 72,000 रुपये मिळतात पूर्ण टोटल, ओके. त्यानंतर एम एस किती 11 महिने, एम एस किती आहे, तर 11 महिने आहे. मोफत प्रशिक्षण, ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस, ठीक आहे. त्यानंतर मग किती, तर 10,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळेल. सुरुवातीला किती, तर 12,000 रुपये, म्हणजे टोटली किती झाले 22,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला तुमच्या अकाउंटवर होतील, ठीक आहे. ठीक आहे. नॅशनल बँक पाहिजे आपली, राष्ट्रीयकृत बँक हवी. त्यानंतर मग काय महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी, जे न्यायाधीश वगैरे असतात ज्युडिशियल, त्यांना किती 11 महिने. त्यांना सुद्धा किती सुरुवातीला 22,000 मिळतात, ओके, 11 महिन्यासाठी. त्यानंतर आयबीपीएस बँकेवाल्यांना किती, तर 6 महिने मोफत प्रशिक्षण, 6,000 रुपये प्रति महिना. सुरुवातीला किती, तर 10,000 रुपये मिळतात, ठीक आहे. 16,000 रुपये तुमच्या अकाउंटवर सुरुवातीला जमा होतील. मग दर महिन्याला किती 6,000 रुपये अकाउंटवरती जमा होतील. त्यानंतर पोलीस भरती, ठीक आहे. पोलीस भरतीला सुद्धा किती, तर 6 महिने आहे, ओके. मोफत प्रशिक्षण, ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस. जर तुम्हाला फिजिकलची तयारी करत असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही इन्स्टिट्यूट निवडा, आणि त्यानंतर का तुम्ही फिजिकलची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लास पण मिळतात तिथे. सो तुमची तयारी खूप चांगल्या प्रकारे बार्टीकडून घेण्यात येईल, ठीक आहे. बार्टी टाटी महाज्योती जी काय असेल ते, ओके. तर विद्यावेतन किती, तर 10,000 रुपये. सुरुवातीला किती, तर 12,000 रुपये मिळतात. टोटल किती, हे सुद्धा 22,000 रुपये मिळतात, ठीक आहे. फक्त बँकिंगला किती सुरुवातीला 16,000 रुपये मिळतात. बाकी सर्वांना 22,000 रुपये मिळतात, ओके. त्यानंतर एसएससी ला सुद्धा किती, तर सुरुवातीला 22,000 रुपये मिळतात. मग दर महिन्याला किती, तर 6,000 रुपये मिळतात, ओके. सो अशा प्रकारे हे स्टायपेंड आहे, ठीक आहे. तुमचा आता बँकिंगचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ठीक आहे. राष्ट्रीयकृत बँक पाहिजे, आता लक्षात ठेवा किती त्या 12 राष्ट्रीयकृत बँक आहे, यापैकी एक खाता तुम्ही उघडून घ्या, जेणेकरून तुम्हाला मग काय स्कॉलरशिपमध्ये प्रॉब्लेम यायला नको, ओके. या 12 बँक आहेत, 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ओके. ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, ठीक आहे. युको बँक, आणि काय तुमचं पंजाब सिंध बँक, ओके.
आणि 3 इयरचं काय इन्कम सर्टिफिकेट आत्ताच काढून घ्या. नंतर वेळेवर तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. 3 वर्षाचं काय इन्कम सर्टिफिकेट. 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट. 1 वर्षाचं चालत नाही. ओके. 1 वर्षाचं चालत नाही. 3 वर्षाचं काय इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. ओके. आत्ताच काढून घ्या. आता भरपूर टाईम आहे. जर तुम्हाला वाटत तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे, सो आताच काढून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती. आपण जी माहिती देतो ती कशी असते तर ऑथेंटिक असते. यानंतर जी तुम्हाला अपडेट देईन ती सुद्धा ऑथेंटिकच असेल. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेणेकरून मी काही नवीन-नवीन अपडेट देईन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.